मग जर हे सगळं होतं आधी, तर मग अचानक ते कॅश आणायला तिथे आले आणि मग तिथे ट्रॅप लागला, मग तिथे यांना पकडलं. म्हणजे विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा, काय करायचं या थेरीवरती पुढे? नक्कीच आपण बघू शकतो की ज्यावेळेस संपूर्ण ज्या दिवशी मयत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवशीपासून पोलिसांवरती संशय कुशंका घेतली जात होती. आता तुम्ही उपस्थित प्रश्न केला आहे की त्यांच्या अकाउंटवरती अगोदर ट्रान्सफर झालं होतं, पैसे आले होते, मग त्यांना ते देण्याची गरज काय होती. हे संपूर्ण घटनाक्रम जरी असला तरी आपण बघू शकतो एक प्रमुख बाब म्हणावी लागेल की या ठिकाणं मयत सरपंच संतोष देशमुख यांची ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशीपासूनच ह्या आरोपीने संपूर्ण जे आहे ते आपलं कुठं काय करायचं, कसं नियोजन करायचं, यांना अपहरण कुठल्या ठिकाणून करायचं आहे, कसं काय करायचं, संपूर्ण याने घटनाक्रम तयार करून ठेवल्याची देखील माहिती समोर आलेली आहे. मात्र असं जरी असलं तरी आपण एक विशेष बाब म्हणावी लागेल की ज्या दिवशी मयत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली गेली 9 डिसेंबरचा तो वेळ होता, 3:30च्या दरम्यान त्यांना अपहरण केलं डोनगाव टोल नाक्यावरनं. आणि त्या दिवशी जे की आरोपी आहेत ते फरार आरोपी होते अद्यापपर्यंत. जे की आपण बघू शकतो सुदर्शन गुले असेल, सुधीर सांगळे असेल, त्याचबरोबर प्रतीक गुले असेल, जयराम चाटे असेल, महेश केदार असेल आणि जे की 2 कोटी रुपये मागितल्या प्रकरणी विष्णू चाटे आणि त्याचबरोबर 2 कोटी रुपये मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराड, ह्या संपूर्ण जे काही अद्यापपर्यंत जे आहेत 8 आरोपी आहेत. मात्र 9वा आरोपी कोणता, तर आपण बघू शकतो की हे सिद्धार्थ सोनवणे येऊ. या सिद्धार्थ सोनवणेने जे की मसाजोग गावचा हा सिद्धार्थ सोनवणे आहे, मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या ज्या दिवशी अपहरण झालं, मला एक प्रमुख बाब आहे आणखी एक नमूद करायची माझ्या सूत्रानुसार मला माहिती मिळालेली आहे. ज्या दिवशी मयत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवशी एक आंदोलन सुरू केलं गेलं मसाजोगमध्ये आणि ह्याच आंदोलनामध्ये हा सिद्धार्थ सोनवणे त्याच्याजवळ एक गाडी होती ती कार लावून रस्त्यावरती आंदोलनात त्याने टिप दिली संतोष देशमुखांची. हो टिप दिली. आणि तो सिद्धार्थ सोनवणे जे की ज्या वेळेस आंदोलन चालू होतं त्या आंदोलनाला हिसकावण्याचा प्रयत्न जे आहे सिद्धार्थ सोनवणे करत होता अशी माहिती पोलिसांनी दिली. मात्र प्रमुख बाब म्हणावी लागेल मयत सरपंच संतोष देशमुख यांची सुरुवातीला अपहरण झालं. अपहरणाची जी टिप दिली हा सिद्धार्थ सोनवणे होता. ज्यावेळेस अपहरण केलं गेलं त्यावेळेस हा सिद्धार्थ सोनवणे केजवरनं मसाजोगला आला. संपूर्ण घटना माहीत असताना देखील हा सिद्धार्थ सोनवणे त्या आंदोलनामध्ये सहभागी झाला. सकाळचा एक 9-9:30चा टाईम असेल त्या आंदोलनाचा 8चा. आपण बघू शकतो की ज्या दिवशी मयत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच्यानंतर ते 9:30ला आंदोलन सुरू झालं. रात्रीच्या वेळेस सकाळी म्हणलो मी, रात्रीच्या वेळेस 9-9:30चा आंदोलनाचा वेळ होता. त्या आंदोलनामध्ये हा व्यक्ती स्वतःची ज्याकडे कार आहे ती गाडी पोलिसांच्या गाडीसमोर त्यांनी आडवी लावली आणि त्याच्यात एक कॅन्ड देखील होती, पण ती कॅन्ड कशाची होती अद्यापर्यंत तरी माहिती नव्हती. म्हणजे एक आंदोलन हिसकावण्याचा त्याचा प्रयत्न होता किंवा हे होतं. ह्याचबरोबर आपण बघू शकतो की त्या ठिकाणं पोलिसांना म्हणायचा पोलिस काय काम करतात, तुम्ही अपहरण केलं होतं त्यावेळेस कुठं होतात असे पोलिसांना तो प्रश्न विचारू लागला. त्यावरून तिथले जे काही अधिकारी होते त्या अधिकाऱ्याने गावकऱ्यांना काही समजून सांगण्याचा प्रयत्न केला. हा व्यक्ती तुमचं आंदोलन हिसकावण्याचा प्रयत्न करतोय किंवा हिंसक वळण लावण्याचा प्रयत्न करतोय, काहीतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न करतोय. मग तिथल्याच गावकऱ्यांना ह्या सिद्धार्थ सोनवणेला बाजूला काढण्याचा प्रयत्न केला. त्याच आंदोलनामध्ये काही त्यांनी मद्यपेय देखील केल्याची माहिती समोर आलेली होती. मात्र मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या झाल्यानंतर ज्यावेळेस अंत्यविधी झाला अंत्यविधीला देखील हा सिद्धार्थ सोनवणे या ठिकाणी उपस्थित होता. नंतर मात्र 2 दिवस गावामध्ये तो सिद्धार्थ सोनवणे दिसला. मात्र त्याच्यानंतर हा सिद्धार्थ सोनवणे मसाजोगमध्ये न दिसल्यामुळे आणखी संशय बळावला गेला. आणि आपण बघू शकतो कोणती घटना घडायची म्हटलं तर किंवा कोणत्या घटनेचा क्ल्यू मिळायचं म्हटलं तर जवळचा व्यक्ती हा प्रमुख धरला जातो की कुठून तरी जवळच्या व्यक्तीशिवाय हा व्यक्ती घटू शकत नाही. आणि याच सिद्धार्थ सोनवणेने आपल्या संपूर्ण मसाजोगचे जे सरपंच आहे संतोष देशमुख यांची क्ल्यू दिली, टिप दिली. आणि या टिपवरनं मयत सरपंच संतोष देशमुख यांची 9 तारखेला 3:30च्या दरम्यान डोनगाव टोल नाक्यावरनं, जे की टोल नाका 3.5 ते 4 किलोमीटरच्या अंतरावरती आहे केजच्या पोलीस स्टेशनपासून, आणि त्याच डोनगाव टोल नाक्यापासून एक 5-7 किलोमीटरच्या अंतरावरती मसाजोग आहे. याच दरम्यान संपूर्ण ही स्टोरी जी आहे ती घडलेली आहे. मात्र प्रमुख बाब म्हणावी लागेल ज्या सिद्धार्थ सोनवणेंनी माहिती दिली तो सिद्धार्थ सोनवणे अंत्यविधीला उपस्थित राहतो, आंदोलनामध्ये सहभागी होतो आणि नंतर हा सिद्धार्थ सोनवणे 2 दिवसानंतर मसाजोगमधनं थेट मुंबईच्या दिशेने रवाना होतो आणि कल्याणच्या एका भागामध्ये ऊसाच्या रसाच्या गाड्यावरती कामाला राहतो. मात्र काही तिथल्या लोकांकडून टीप मिळती आणि हा सिद्धार्थ सोनवणे नेमकी गावामध्ये कशामुळे नाही, गावकऱ्यांकडूनच पोलिसांना माहिती मिळते. हा सिद्धार्थ सोनवणे कल्याण भागामध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर या सिद्धार्थ सोनवणेला उचललं गेलं जातं. ह्याच्यापासून संपूर्ण माहिती जी आहेत या आरोपींची समोर येते. ओमकार सर.